रामकृष्ण हरी। दारू प्यायची असेल भरपूर तर दारू सोडा, किंवा अनेक स्त्रियांचा जर उपभोग घ्यायचा असेल तर आजच्या मिनिटाला स्त्री सोडून द्या। अजून पुढे सांगतो की जर तुमच्या मनाला खूप शांतता हवी असेल, एकदम शांतता हवी असेल, तर जिथं जीव गुदमरून जाईल अशा गर्दीच्या प्रार्थनास्थळी जाऊन तुम्ही काहीतरी नवस करा। या गोष्टी म्हणजे असं नाही वाटत आहे की एकदमच विरोधाभासी आहेत। म्हणजे चांगलं वागा, वाईट वागू नका, पुण्य कमवा, वाईट कर्म करू नका, सत्कार्यच करा, का तर तुम्हाला त्याची नोंद होईल आणि आज ना उद्या तुम्हाला त्याच्या बदल्यात स्वर्ग किंवा जन्नत मिळेल। बर, खरंच स्वर्ग असतो किंवा खरंच जन्नत असते का? आणि जर असेलच तर तिथं असं काय मिळेल की ज्याच्यासाठी आज मला चांगलं काम करायचंय, आज मला रोजे करायचे, आज मला उपवास करायचे, आज मला पुण्य कमवायचंय, तर काय मिळतं? तर म्हणे तिथं 72 हुरे मिळतील, म्हणजे अप्सरा मिळतील, अप्सरा राहतील, मदिरा राहील, मदिराक्षी राहील, ऐश्वर्य राहील, पैसा राहील, खाणं पिणं राहील, तारुण्य राहील, काम भोग राहील, तुम्हाला हव्या त्या स्त्रिया उपभोगता येतील। बरं, असं जर सगळं काही मिळणार असेल तर हे सगळं काही जे मिळतं हे मिळण्यासाठी मग या जन्मामध्ये त्याचा त्याग करणं किंवा इंद्रिय मन दाबून धरणं किंवा काहीतरी हठयोग, संन्यास, काहीतरी अंगावर चाकूचे फटके मारून घेणं, हे सगळं ऐश्वर्य तागून भिक्षुकी करणं, हे सगळं काही कोणत्या व्याख्यात बसवायचंय? म्हणजे आत्ताच्या घडीला संन्यास घेऊन पत्नी सुख वगैरे सोडून द्यायचंय आणि का तर स्वर्गात जाऊन किंवा जन्नत मध्ये जाऊन तुम्हाला अनेक स्त्रिया उपभोगायला मिळाल्या पाहिजे। हे कितपर्यंत योग्य आहे? हे योग्य आहे की अयोग्य याच्याबद्दल भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते आपण आता पाहतोय। अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 42 ते 46। बघा, 42 मध्ये म्हटलंय की अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात। अलंकारिक शब्द, आता ते अलंकारिक काय काय आहे ते पण येईल, कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरिता, स्वर्गामध्ये जाण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, त्यापासून मिळणाऱ्या शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आलेली आहे। ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही। म्हणजे जे लोक अशा प्रकारे वेदांमधील अलंकारिक गोष्टींना चिपकतात, त्यांची अपेक्षा करतात, त्या गोष्टी त्यांना आवडतात, हे लोक ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असणारे, म्हणजे त्यांना इंद्रियांची दमन नाही केलेलं, त्यांना इच्छा खूप असते, ऐश्वर्य जीवन जगण्याची इच्छा असते, अशी इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण काहीच नाही। म्हणजे स्वर्गापेक्षा काहीच मोठं नाही, जन्नतपेक्षा काहीच मोठं नाहीये, जे काही आहे ते स्वर्गातच आहे। पुढं 44 मध्ये जे लोक इंद्रिय तृप्ती आणि ऐश्वर्य, भौतिक ऐश्वर्य यावर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यामुळे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताची भक्तिमय सेवा करण्याचा दृढ निश्चय उत्पन्न होऊ शकत नाही। ते मोहग्रस्त झालेले आहेत। म्हणजे इथंही आणि समजा तिथं जात असतील तर तिथंही त्यांना अजून काय, अजून जास्तचाच मोह राहणार, असं कृष्णांचं म्हणणं आहे। आणि पुढचं आहे, वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात। हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, म्हणजे जे वेदांमध्ये सांगितलंय त्यापेक्षा पुढे जा तू, आणि सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ तथा रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो। आत्मपरायण शब्द फार महत्वाचा आहे। आणि शेवटचा आहे, लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठा जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात, त्याचप्रमाणे ज्या ज्ञानी मनुष्याला वेदांमागचा हेतू माहित आहे त्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात। म्हणजे ज्याला वेदांच्या मागचा हेतू माहित आहे, ज्ञानी माणसाला, त्याला वेदांमध्ये जे सर्व काम दिलेले असतील, जे सकाम कर्म दिलेले असतील, त्यांच्यातले फळ हे सहज प्राप्त होतात। पण त्याच्यासाठी वेदांच्या मागचा हेतू त्याला माहित पाहिजे, वेदांमधले सकाम कर्मांना तो नाही चिपकला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे।
आता वेदशास्त्रानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की स्वर्ग, चांगला जन्म, शक्ती प्राप्त, इंद्रिय तृप्ती, ऐश्वर्य जीवन अशा अलंकारिक वर्णनांनी स्वर्गाची व्याख्या करण्यात आलेली आहे किंवा जन्नतची जी काही व्याख्या असेल ती. याच्यामध्ये जे लोक आसक्त होऊन जातात आणि या आसक्तीमुळे आता या जन्मामध्ये ते त्या गोष्टींपासून दूर पडतात. म्हणजे आता ते बंधनात जगतात, आता ते इंद्रिय दमन करतात, आता ते इंद्रियांवर खूप ताबा मिळवतात, हठयोग करतील, स्वतःला काहीतरी वेगवेगळे इजा करून घेतील. हठयोगाच्या विरुद्ध इंद्रिय तृप्ती बघा, म्हणजे इकडे इंद्रिय दाबायचे, इकडे इंद्रिय तृप्ती. ऐश्वर्याच्या विरुद्ध संन्यास बघा, किंवा स्वर्गाच्या विरुद्ध कर्मबंधन बघा. म्हणजे काय होतंय की जी गोष्ट मिळवायची आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी आजच्या घडीला त्रास करून घेत आहे आणि तोही एक्झॅक्ट त्याच्या विरुद्ध. म्हणजे आज संन्यास का घ्यायचाय तर तिथं जाऊन स्वर्गात भरपूर अप्सरा मिळतील म्हणून. हे कुठंतरी विरोधात आहे. श्रीकृष्णांचं म्हणणं आहे की असा विचार जे लोक करतात, असं जे लोक जगतात, हे लोकांचा रस जो आहे, इंटरेस्ट जो आहे तो या वेदांमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या कर्मकांडाच्या सकाम कर्मांमध्ये आहे आणि म्हणून ते लोक त्या त्या कर्माचं फळ हे कर्मकांड, लाभ, हानी, भीती, आसरा या गोष्टींना घेऊनच बघतात. म्हणजे जन्नत मिळत असेल, स्वर्ग मिळत असेल, पुण्य मिळत असेल तर हे काम करायचे. मग अमुक काम केल्याने जन्नत मिळेल, अमुक काम, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जेही करणार त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी फळ मिळेल आणि त्या फळाकडेच जे लोक पाहतात, कृष्ण म्हणतात ते लोक त्या सकाम कर्माकडे, त्या वेदांच्या अलंकारिक भाषेकडे आसक्त होतात. 90% लोक स्वतःला त्रास करून पूर्ण आयुष्य परेशानीत काढतात. पुढं कुठल्याही धर्माचं शास्त्र बघा तुम्ही, अप्सरा, हुरे, 72 हुरे मिलेंगी, मदिरा, मदिराक्षी, ऐश्वर्य, कामभोग, खाणं पिणं, म्हणजे स्वर्ग आणि जन्नतची अशी काही रूपरेषा ते लोक देत जातात टप्प्याटप्प्याने की ज्याच्यामध्ये तुम्ही ते मिळवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे फळ जे आहे ते फळ मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी सकाम कर्म केले पाहिजे. आणि कृष्णांचा खरा मुद्दा तिथंच आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला लोभ किंवा भीती किंवा काहीतरी आसरा दिला जातो तुमच्या मनाला आणि त्याच्यातनं तुम्हाला एखादं फळ दाखवून किंवा त्या फळाची लालच देऊन तुमच्याकडून काहीतरी काम केलं जातं किंवा तुम्ही करतात, असं सांगणारी सर्व शास्त्रे ही खोटी आहेत. बघा किती मोठा विरोधाभास आहे. या शास्त्रांचा किंवा या सकाम कर्माचा तुमच्या मूळ धर्माशी काहीही संबंध नाही. असे जे लोक आसक्त असतात अशा लोकांचा परमात्माच्या भक्तीमध्ये दृढ निश्चयी बुद्धी होऊन भक्ती करण्याचा काही संबंध नाही, हे स्वतः कृष्ण म्हणताय. म्हणजे जे लोक परमात्म्याची भक्ती करतील किंवा मग भक्ती करतात त्या लोकांना त्या सकाम कर्मांची, त्या फळांची, त्या स्वर्गाशी, त्या अप्सरेशी, त्या जन्नतशी, त्या हुरेंशी काही देणं घेणं राहत नाही. म्हणजे खरी भक्ती करणारा जो आहे तो दृढ निश्चयी असतो आणि त्याची बुद्धी जी आहे ती सर्वतोपरी भगवंताच्याच कडे झुकलेली असते, भगवंताचीच अपेक्षा करत असते, भगवंताच्या भक्तीतच ती असते. ना की मला काय फळ मिळेल, ना की मी काय काम केल्यानंतर मला कसं वस्तू मिळेल, ना की मी कोणतं काम केल्यानंतर मला स्वर्गात काय मिळेल. पुढं परमात्मातच नाही तर फक्त फळातच रस जे लोक ठेवतात आणि जास्तीत जास्त जे शास्त्र आहे ते मात्र आपल्याला फळांची लालसाच देत आहेत. म्हणजे इथं जे अर्जुन शास्त्रांचा आधार घेत होता की देवा शास्त्रात असं म्हटलंय आपल्या लोकांना मारणं पाप आहे असं तसं, तर हा जो शास्त्राचा आधार आहे तोच कृष्णांनी इथं तोडून टाकलाय की बाबा ज्या शास्त्रांची तू भाषा करतोय हे शास्त्र तरी काय रे. हे शास्त्र जर तू वेद वगैरे म्हणत असशील तर याच्यामध्ये सकाम कर्मे दिलेली आहेत, ज्याच्यात तू काहीतरी करशील तर काहीतरी मिळवशील. म्हणजे काहीतरी सकाम कर्म करून तू फळ मिळवशील. तुला फळाची लालच दिली जात आहे आणि ज्या ज्या शास्त्रांमध्ये फळाची लालच दिली जाते ते शास्त्र खोटं. कारण
तुमचं सगळं काही जे हृदय आहे ते त्या फळाकडे जाणार, ना की भक्तीकडे. म्हणून ते खोटं आहे. या ठिकाणी तो मुद्दाच त्यांनी खोडून टाकलाय की जे तू शास्त्र मला सांगतोय ते खोटे आहे. पुढचा मुद्दा आहे की इंद्रिय भोग, भौतिक ऐश्वर्य याने जे लोक आकर्षित होतात ते कर्मयोगीच नाहीत. कारण कर्मयोगी कोण, मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की एकाच वेळी, एकाच जागी, एकाच ध्येयाने, एकाच निश्चयाने, एकाच काम करणे म्हणजे कर्म. आता ते कर्मयोगी जे आहेत त्यांची बुद्धी ही दृढ निश्चय असते. म्हणजे सर्व धर्मशास्त्रांमध्ये अशा ज्या क्रिया आहेत, अशा ज्या प्रथा आहेत, असे जे नवस आहेत, अशा ज्या वाऱ्या फेऱ्या यज्ञ विधी जे काही वर्णन आहे, त्या मार्गाने जे काही तुम्हाला मिळेल, जो लाभ तुम्हाला मिळेल, त्या लाभातून जे तुम्हाला समाधान मिळेल, तुम्हाला काय वाटतं की ते समाधान तिथं पूर्ण होऊन जाईल, कंटेनमेंटची एक गोष्ट येऊन जाईल, किंवा मी आता पूर्ण समाधानी झालो? अशक्यच आहे. कारण भगवंत तेच म्हणतात की ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठलाही विधी, कुठलाही यज्ञ, कुठलाही नवस काहीही केलं आणि त्याच्यातून तुम्हाला जर काही मिळालं तर तुम्ही त्या केलेल्या कामाचं ते तेवढंच फळ आहे. त्याच्यात आपोआप एक नवीन भावना उत्पन्न होणार की अजून हे काम चांगलं केलं असतं तर अजून काहीतरी चांगलं फळ मिळालं असतं, मग पुन्हा अजून काहीतरी चांगलं केलं असतं तर अजून जास्तीचं फळ मिळालं असतं. म्हणजे हे पद्धतीने जे लोक काही काम करतील, ज्याच्यात यज्ञ विधी, लोभ, नवस काय असतील नसतील ते रोजे वगैरे सगळं धरा, ज्याच्याने तुम्ही फळाच्या अपेक्षेने जर जाणार असाल तर पुन्हा 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 आपल्याला अधिकचा मोह राहील की मला अधिक चांगलं मिळालं पाहिजे, अधिक जास्त मिळालं पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला अजून पैशाची अपेक्षा आहे आणि तो पैसा मिळवण्यासाठी जर तो 4 ठिकाणी देवस्थान करत असेल आणि त्याचा जर तो समज असेल की मी हे केल्यामुळे मला पैसा मिळाला, तर तो अधिक जास्त फिरायला जाणार, अधिक तो जास्त देवदेव करणार. पण ती भक्ती नसेल, ते फक्त सकाम कर्म राहील. पुढे कृष्ण म्हणतायत की अर्जुना, अरे बाबा, हे जे मी तुला आता सांगतोय ना, तू आता असा होऊ नकोस. तू जर या भोगाच्या गोष्टी, या क्रियांमध्ये, यांच्यामध्ये जर तू आसक्ती ठेवशील तर तू सुद्धा तसाच राहून जाशील. तू याच्यातून आसक्तीहीन हो. हे सगळं काही खोट्यावर आधारित आहे बाबा. याचा जो परिणाम आहे तो तात्पुरता आहे, तो कायमस्वरूपी नाहीये. अरे इथं आत्ताच्या घडीला बघा तुम्ही, जे कृष्ण आपल्याला सांगतायत की तुम्ही एखाद्या गोष्टीवरचा भोग किंवा एखाद्या क्रियेवरची आसक्ती ठेवू नका, तुम्ही फक्त लक्ष तुमचं कर्मावर केंद्रित करा. मागचा एपिसोड तोच होता की तुम्ही एकाच वेळी एकच काम मनापासून, हृदयापासून करा. काय फळ मिळणार आहे याची चिंता सोडा, तुम्हाला फळ चांगलंच मिळणार आहे. कृष्ण सांगताय की तुम्ही भोग आणि क्रिया या गोष्टींपासून दूर व्हा. आणि बघा आपल्याकडे काय चाललंय, आपल्याकडे त्याच भोगाच्या गोष्टी, त्याच क्रिया, अमुक विधी करा, तमुक विधी करा, तुम्हाला हा दोष आहे, तुम्हाला तो दोष आहे. कित्येक लोकांनी व्यवसाय मांडलेत आणि ज्यांनी या गोष्टीच्या नावाने व्यवसाय मांडलेत तेच लोकांना, आपल्या सर्व मूर्ख लोकांनी धर्माचे ठेकेदार करून ठेवले. आपल्याला स्वतःच असं डोकं नाहीये का? बरं नसेल तर आपल्याला सद्सद्विवेक बुद्धी नाही का? बरं तीही नसेल तर कमीत कमी ज्यांनी आपल्याला ते ज्ञान दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला जगण्याचं खरं सूत्र सांगितलंय, ज्यांनी खरोखर मानसिकतेवर काम करून दिलंय, ज्यांनी वेळोवेळी हे सिद्ध करून दाखवलं. उगाच पूर्ण अवतार म्हटलं जातं का कृष्णांना? एकमेव पूर्ण अवतार आहे की ज्यांना सगळं जमलं आणि ज्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. अशी व्यक्ती जेव्हा तुम्हाला ज्ञान देते तेच ज्ञान धरायचं ना. ही विधी, मी अमुक अंगठी घातल्याने जर माझं भलं होत असतं तर जो मला ती अंगठी विकतोय त्याचं का नाही भलं होते? अहो, या अंगठ्या, गंडे, दोरे विकून 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 ते श्रीमंत होऊन चालले, पण त्या अंगठ्या दोरे खालून घालून आपण अजून कंगाल होत चाललोय. मुद्दा असा आहे की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटून जातोय. स्वतः कृष्णांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या, अहो इथं भगवद्गीतेच्या नावाने सुद्धा की भगवद्गीतेचे इतके पारायण केल्यावर तुम्हाला इतकं मिळेल असे म्हणणारे कमी नाहीये. म्हणजे ज्यांनी तुम्हाला फळाची अपेक्षा सोडायला लावली त्याच भगवंताच्या नावाने लोकांनी, तुम्ही ज्ञानेश्वरीचे इतके पारायण करा, तुम्ही गीतेचे इतके पारायण करा, तुम्ही अमुक अमुक ग्रंथाचे इतके पारायण करा, त्यानंतर तुम्हाला हे फळ मिळेल. कुठे आपण? म्हणजे आजच्या घडीला अर्जुनसाठी कृष्णांचं एवढंच म्हणणं आहे की तू या गोष्टी सोड,
लाभ, रक्षण, फळ या सगळ्या गोष्टींची काळजी सोड बाबा. ते सोडल्याशिवाय तुझं संपूर्ण लक्ष हे तुझ्या कामावर येणार नाही. तू जर कारण आणि परिणामावर लक्ष देणार असशील तर तुझ्याकडून अपेक्षित कार्य घडणार नाही. आणि तेच जर तुला हवंय तर ते तुझ्याकडे आपोआप येईल. ते फळ तुला आपोआप मिळेल. कधी? जेव्हा तू हृदयापासून, मनापासून ते काम करशील. म्हणजे आत्ताच्या घडीला जे तुला युद्ध करायचंय ते तुला हृदयापासून, मनापासून करावं लागेल. जर तू ते करशील आणि मी जिंकेल का हरेल याचा विचार सोडशील, मी असं केलं तर मला हे फळ मिळेल का हा विचार जेव्हा सोडशील तेव्हा ते तुला मिळेल. म्हणजे तू हृदयापासून, मनापासून कोणतंही काम केलं तर ज्या गोष्टी तुझ्याकडे नाहीयेत आणि ज्या तुला हव्या होत्या त्या आपोआप तुझ्याकडे येतील. ज्या गोष्टी तुझ्याकडे नकोय त्या आपोआप तुझ्यापासून दूर जातील. साध्या भाषेत सांगतो, तुझ्याकडे तेवढंच राहील जेवढं तुझ्याकडे असायला हवं. मग आपल्याही बाबतीत सांगतोय की एक इंग्लिश कोट आहे की यू विल गेट एव्हरीथिंग यू डिझर्व, बट नाऊ यू गॉट ॲज मच ॲज यू डिझर्व. आता तुमच्याकडे तेवढंच आहे जेवढं तुमच्याकडे असायला हवंय आणि तुम्हाला तेवढं सगळं मिळेल जेवढं घ्यायची तुमची लायकी आहे. पण तेवढंच मिळेल जेवढी तुमची लायकी आहे. साध्या भाषेत तुम्ही जेवढं हृदयापासून काम करणार तेवढं तुम्हाला मिळेल. जेवढं तुम्ही हृदयापासून काम करणार नाही तेवढं तुम्हाला मिळणार नाही. जे मिळेल ते तुमच्या कर्मानेच मिळेल. आणि म्हणून कृष्णांचं म्हणणं आहे जे काही मिळतंय ते कर्माने मिळतंय. तर तुझा सगळा फोकस तुझ्या कर्मावर ठेव. आज कमी मिळतंय उद्या जास्त मिळेल. फक्त तुझं लक्ष कशावर पाहिजे? कर्मावर पाहिजे. आज कमी जास्त मिळाल्यावर लगेच आपण विचलित होतोय याचा अर्थ आपलं सगळं लक्ष काय फळ मिळेल याच्यावर आहे. आपलं सगळं लक्ष इतर वेगवेगळ्या भावना, येणाऱ्या अडथळ्यांवर आहे. कृष्णांचं म्हणणे त्यांच्यावर लक्ष नका देऊ. लक्ष द्यायचंय फक्त तुझ्या कर्मावर द्या. पुढं तू आत्मपरायण हो. म्हणजे काय? आत्मपरायण याचा असा अर्थ निघतो की माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, माझं शरीर आहे, माझा आत्मा आहे, माझं जीवन आहे. जे माझं आहे, माझं स्व आत्म्याचं आहे त्या सगळ्यावर माझाच अधिकार आहे. आणि जर ते माझंच आहे तर मी आत्मपरायण, मी माझ्या आत्म्याचं ऐकेल, मी दुसरं कोणाचं ऐकणार नाही. आत्मपरायण हो म्हणजे तू तुझ्या आत्म्याचं ऐक. मग जर मला माझ्या आत्म्याचंच ऐकायला पाहिजे असेल तर मी दुसऱ्याच्या बुद्धीने, दुसऱ्याच्या मनाने मी का जगायचं? कोणीतरी मला म्हणतंय की तू जा अमुक अमुक काम कर तुला हे मिळेल. कोणी म्हणतंय तू ह्या अंगठ्या कर, दोरा, गंडा, झाडू, वारी, फेरीचा आसरा, काय असतील नसतील ते रोजे, उपवास सगळं या गोष्टी जर मला कोणी म्हणतंय आणि मग मी त्या करतोय आणि मला काहीतरी मिळणार या अपेक्षेने करतोय तर विषयच नाहीये की मी आत्मपरायण आहे. मी माझ्या आत्म्याचं नाही ऐकत आहे. मी जर माझ्या आत्म्याचं ऐकायचं असेल तर मी माझ्या मनाला कुठलाही आसरा न देता जगलं पाहिजे. म्हणून कृष्ण सांगतात की बाबा या सगळ्या आसऱ्या सहाऱ्यांना तू सोड. या सगळ्या गोष्टींवरचं लक्ष तू सोड. तू आत्मपरायण हो, तुझं आत्म्याचं ऐक, तू मुक्त हो, तू फ्री हो. तुला काय हवंय ते तू ठरव आणि त्याप्रमाणे काम कर आणि ते पूर्ण कर. फक्त लक्ष कामावर दे. पुढं जो आत्मपरायण झाला, शेवटच्या याच्यात जो आत्मपरायण झाला तो कोणाचा ऐकेल? तो आत्म्याचं ऐकतो. म्हणजे जो स्वतःच्या आत्म्याचं ऐकायला लागलाय तो खूप मोठा जलाशय होऊन गेलाय. आता त्याच्यावर कोणाचं बंधन नाही. आता त्याला कुठल्याही पद्धतीने अडथळा नाही. तो कुणाचा सहारा घेऊन जगत नाहीये. तो स्वतःच्या मनाचं, स्वतःच्या बुद्धीचं, स्वतःच्या आत्म्याचं ठरवून तो जगतोय. अशा व्यक्तीला सकाम कर्मांची काही घेणं देणं नाही. म्हणजे वेद असो, कुठले काही विधी असो, कुठले भोग असो, यज्ञ असो, कुठलाही सहारा जो आहे तो म्हणजे एक छोटंसं डबकं आहे. मी इतके रोजे केले मला हे मिळेल, छोटं डबकं आहे, छोटी विहीर आहे. मी इतके उपवास केले मला हे मिळेल, ही छोटी विहीर आहे. अरे जर तुमच्याकडे मोठा जलाशय उपलब्ध होतोय तर तुम्ही ते छोट्याशा विहिरीकडे का बघताय? छोटंसं काम करून, छोटंसं सकाम कर्म करून छोटंसं फळ मिळवण्यापेक्षा तू मनापासून, हृदयापासून फळाची अपेक्षा न ठेवता काम कर. तू मोठा जलाशय होय, छोटे छोटे फळ तर तुझ्याकडे अशीही पळत येतील. म्हणजे
तुम्ही साधं बघा ना, तुम्ही अंबानी जर बनून गेलेले आहात तर तुम्ही 2-5-10 हजार रुपयाचा विचार करणार आहेत का? म्हणजे एकदा जर तू आत्मपरायण झालास ना बाबा, तर तुला स्वतःचं आत्मज्ञान प्राप्त करून झालंय. आता ते प्राप्त करून झाल्यानंतर तू ज्ञानी जर झालास तर तुला या सकाम कर्मांपासून जी मिळणारी फळे ती आपोआप मिळतील आणि तू कसलाही या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहणार नाहीस. तू अपेक्षा जरी नाही केलीस तरी सुद्धा तुला सगळे चांगले फळं मिळतील. तू डिझायर नाही ठेवल्या तरी तुला फळं मिळतील. कधी? तुझं सगळं लक्ष तुझ्या आत्ताच्या या सेकंदाच्या कर्मावर कॉन्सन्ट्रेट कर. ज्याचं वर्णन वेदांमध्ये केलंय ते सगळे फळं तुला येऊन मिळतील, त्या गोष्टी सोडून सुद्धा. आज तुला स्त्री पत्नी म्हणून मिळालेली आहे, तिचा उपभोग सोडून द्यायचा का? तर मला अप्सरा मिळेल. आज तू त्या गोष्टीकडे तसं पाहू शकत नाही. सकाम कर्म करून तू त्या फळाच्या अपेक्षेने असलेलं जीवन जगणं सोडून देणं हा तद्दन मूर्खपणा आहे. अपेक्षा करतो मला जे काही सांगायचंय, जी मानसिकता तुमच्या समोर मांडायची ती तुमच्यापर्यंत पोहोचते. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. रामकृष्ण हरी.